नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निधीची तरतूद केलेली दिसत नाही. 31 मार्चपूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी मंडळाच्या पुढाकाराने मूर्तिजापूर येथे 21 फेब्रुवारीला आठवण मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी बैलगाडी, ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी झाले होते. आता अर्थसंकल्पात काही तरतूद होईल अशी अपेक्षा असताना सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर जांभा खुर्द येथे बैठका घेत आंदोलनाबाबत चर्चा झाली. यानंतर प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब, फार्मर गुरु, यंग बॉयज क्लब यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात येणार आहे.